नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विजयादशमी. दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन कसं करायचं, त्याचप्रमाणे आपण शस्त्रांची पूजा कशी करायची, दसऱ्याची पूजा मांडणी कशी करायची, हे सगळं आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहू. त्याचप्रमाणे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत, त्याच मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे आपल्या केंद्राचंच म्हणजे दिंडोरी प्रणीत आपल्या सणवार व्रतवैकल्य म्हणून पुस्तक आहे बघा. यामध्येच जे दसऱ्याची सेवा दिलेली आहे विजयादशमी, तर विजयादशमीच्या सेवेमध्येच खाली दिलेल्या आहेत या सेवा, त्याच मी तुम्हाला सांगते आहे. इथे बघूनच त्या सगळ्यांनी आवर्जून तुम्हाला ह्या दोन सेवा आणि ह्या दसऱ्याची मांडणी या प्रकारे करायची आहे. चला तर मग डिटेलमध्ये प्रत्यक्षच आपण बघूया. सगळ्यात पहिले पूजा सुरू करण्याच्या पहिले आपण दिवा लावून घेऊ. दिव्याच्या साक्षीनेच आपण कुठलीही पूजा करत असतो. आता दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हणण्याची परंपरा सुरू झाली, ती उगाच नाही. कारण विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास आहे या दिवसाच्या मागे. पराक्रमाचा आणि पौरुषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत असलेले आलेले दिसतात. म्हणजेच प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी. देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाला युद्ध करून संपवले ते याच दिवशी आणि त्यामुळेच महिषासूर मर्दिनी असं म्हटले जाऊ लागले. आता पूजन सुरू करण्याच्या पहिले आपण दोन जोड पानावर, नागविलीच्या दोन जोड पानावर आपण गणपतीची स्थापना करून घेऊया. तर प्रथम आपण गणपतीची स्थापना करण्यापूर्वी आसन म्हणून तांदूळ टाकतो आणि त्यावर आपण गणपती विराजमान करतो. गणपती विराजमान करण्याच्या पहिले तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा असतो. गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः म्हणून अभिषेक करायचा दुधाने आणि पाण्याने. तर असं स्वच्छ धुवून अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून मग आपल्याला गणपती विराजमान करायचा आहे. तर आता दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असा दिवस. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ करण्याकरता अत्यंत शुभ समजला जातो. या दिवशी आपल्याला मुहूर्त पाहण्याची गरज नसते. कोणतंही शुभ कार्य तुम्ही या दिवशी सुरू करू शकता. बरेच लोक या दिवशी नव्या कामाची सुरुवात दसऱ्यापासूनच करतात. नवे वाहन या दिवशी घेतले जाते. वाहनाची पूजासुद्धा याच दिवशी केली जाते. शस्त्रांची पूजा करण्याकरता देखील हा दिवस एकदम शुभ असते. आपल्या सगळ्या शस्त्रांची पूजा या दिवशी करायची. मग शेतकरी आपल्या शस्त्रांची पूजा करतो. जे ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आपल्या आपल्या शस्त्रांची पूजा करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी सरस्वती पूजनसुद्धा केले जाते या शुभ मुहूर्तावर आणि सगळ्या आपल्या वह्या पुस्तकांची पूजासुद्धा याच दिवशी केली जाते. आता आपण गणेश आणि लक्ष्मी मातेची स्थापना करून घेतली आहे. याप्रमाणे विड्याचे जोडपानावर आता आपण कलशाची स्थापना करत आहोत. कलशासाठी खाली भरपूर तांदळाची रास ठेवायची, त्यावर कलश ठेवायचा पाण्याने भरलेला. त्यावर हळदी कुंकवाची खालून वरती असे 5-5 बोटे उमटवायची. त्यानंतर कलशामध्ये सुपारी, पैसा, फूल, गंध, अक्षत, हळदी कुंकू सगळं टाकून मग आपल्याला नारळ त्याच्यावर ठेवायचा असतो कलश याप्रमाणे. तर तुम्हाला दिसेलच. तर अशी सगळी पूजा आपल्याला करायची आहे. आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याचे पानं दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमी पूजन, शस्त्रांचे पूजन आणि अपराजिता देवीचे पूजन केले जाते. अपराजिता म्हणजेच जिचा पराजय होत नाही, जिचा नेहमी विजयच होतो, अशा देवीचं सुद्धा पूजन केलं जाते. तर अशा प्रकारे आपल्याला पूजन करायचं आहे. तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडायची असते. त्याला सीमोल्लंघन असे म्हणतात. आता शमीपत्र कसं असतं ते तुम्हाला मी दाखवतेच समोर. आपट्याचे आणि शमीचे पूजन करायचे, त्या ठिकाणी अष्टदल रेखाटायचे व त्याच्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तिला विजयाकरता आपल्याला इच्छा मागायची असते. तर म्हणूनच या दिवशी आपण सरस्वती पूजन करतो, म्हणजे विद्येची देवता. आणि सरस्वती पूजनासाठी आपण हे सरस्वतीचं चिन्ह असं काढत असतो पाठीवर आणि त्या सरस्वती चिन्हाची आपण हळदी कुंकू लावून पंचोपचारे पूजा करत असतो. आता इथे आपल्याला सरस्वती मातेचा फोटो किंवा लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा करायची असते. लक्ष्मी मातेचा फोटो माझ्याकडे नव्हता म्हणून मी लक्ष्मी महात्म्य आपल्याकडे आहेत त्याच्यावरच्या लक्ष्मीचा पूजा करून तुम्हाला दाखवली. गणपतीचा फोटो लावला आणि त्यांची पूजा आपण पहिले करून घ्यायची. पंचोपचारे पूजा करायची. सरस्वतीचं चिन्ह जे काढलं त्याचीसुद्धा पूजा करायची. गंध, अक्षत, हळदी कुंकू, फूल, नैवेद्य असं सगळं दाखवून आपल्याला छान पूजा करून घ्यायची. आता या दिवशी आपल्याला आपट्याच्या पानांची पूजा केली जाते किंवा शमीपत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. शमीपत्र म्हणजे हे असं माझ्याकडे शमीपत्र आहे बघा.
तर ते तुम्हाला दाखवते. शमीपत्रांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपट्याची पानं तर सगळ्यांना माहिती आहे. हृदयाचा आकार असणारी ही आपट्याची पाने, त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. आता आपट्याची पाने मला पूजा दाखवायसाठी मिळाली नाही, म्हणून मी आणली नाही. शमीपत्र माझ्याकडे होते, ते मी तुम्हाला दाखवले. त्याची पंचोपचार पूजा आपल्याला करून घ्यायची. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या शस्त्रांची पूजा करायची असते. शस्त्र म्हणजे आता हा माझा लॅपटॉप आहे, त्याची पूजा म्हणजे ज्याच्या थ्रू आपण पैसे कमवतो, जे आपलं शस्त्र आहे. शेतकरी आपापल्या अवजारांची पूजा करतात, की विद्यार्थी आपल्या पुस्तकाची पूजा करतात असं. तर आपला लॅपटॉप असेल, आता व्हिडिओ मी शूट करते, तर व्हिडिओ शूटिंगचं जे सामान आहे, माझा ट्रायपॉड, माझं माईक, त्या सगळ्यांची पूजा करायची. किचनमधलं माझं हे सामान, तर या सगळ्यांची, आपली देवाची पुस्तके, हे सुद्धा आपलं एक शस्त्र आहे. विद्यार्थ्यांनी आपापली अभ्यासाची पुस्तके, या सगळ्यांची पूजा करायची असते. सगळ्यांना आता मी हळदी कुंकू लावून घेते. त्याचप्रमाणे आपले जे शस्त्र असतात, वाहन, आपले जितकेही वाहन असतात, त्यांना स्वच्छ पुसून या दिवशी त्यांची पूजा करायची. त्यांना नवीन हार लावायचे. झेंडूच्या फुलांना या दिवशी खूप महत्त्व असतं, म्हणून झेंडूच्या फुलांचा हार सगळ्या गाड्यांना लावायचा, सगळ्यांना अर्पण करायचे, सगळ्यांना हळदी कुंकू लावून अशी पूजा करून घ्यायची. सगळ्या शस्त्रांची, जितके शस्त्र तुम्ही वापरता, जितक्या गोष्टी तुमच्या उपयोगी असतात, त्या सगळ्यांची पूजा या दिवशी करायची असते. आता 3:30 मुहूर्तातील हा मुहूर्त भारतात मोठ्या सण म्हणून साजरा करतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा हा विजयोत्सव नवरात्रीतील सेवेने पूर्ण होतो. लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त आहे. आता बघा, हा माझा ट्रायपॉड आहे, रिंग आहे आणि त्याचप्रमाणे माझं माईक, या सगळ्यांची सुद्धा मी पूजा करून घेतली. सगळ्यांवर फूल वाहायचं आहे आपल्याला. झेंडूची फुलं असतील तर अतिउत्तम, कारण झेंडूची फुलं मिळतातच या सीझनमध्ये आणि त्यांनाच महत्त्व असतं. सगळ्या गोष्टींना झेंडूची फुले वाहून आपल्याला पूजा करायची. नैवेद्य पाणी मी अर्पण केलंच, तुम्ही बघितलं असेल. या सगळ्या अशा छान पूजा आपल्याला सुंदर मांडायची आहे. घरात एकदम प्रसन्न वातावरण तयार होतं, तुम्ही बघतच असाल. पूजा पूर्ण मांडल्यावर घरात एकदम प्रसन्न वातावरण तयार होतं, खूप सुंदर वाटतं. आणि त्याचप्रमाणे आपल्याला मुलांनाही ह्या गोष्टीचे संस्कार आत्तापासून होतात. मुलंही बघतात की आपण काय काय करतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची सवय त्यांना आत्तापासून लागते. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या पूजा करायच्या असतात. आपल्या संस्कृतीमध्येच त्या सगळ्यांना सायंटिफिक कारणसुद्धा आहे आणि आध्यात्मिक कारण तर आहेच. तर असे सगळी सादर संगीत आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर धूपदीप दाखवून आपल्याला सगळीकडे ओवाळायचं आहे, पूजा करून घ्यायची आहे सगळ्यांची. तर आणि सगळ्यात छोटी आपल्याला काढायची असते ती रांगोळी, कारण आधी रांगोळी काढली तर ती पुसण्याची शक्यता असते. आता याच दिवशी आपल्याला 2 महत्त्वाच्या सेवा आणखी करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की मी 2 सेवा तुम्हाला सांगणार आहे. त्या म्हणजे अशा की आपापल्या मुलांच्या जिभेवर त्यांच्या वडिलांनी या दिवशी ओम काढायचा आहे. आता ओम तुम्ही मध असतं, मधामध्ये बोट बुडवून बोटांनी सुद्धा काढू शकता. सोन्याची तार असेल तर त्यांनी काढा. आपल्याला ओम काढायचा आहे आपल्या मुलांच्या जिभेवर. वडील नसतील तर आईने काढा, पण आपल्या मुलांच्या जिभेवर ओम काढायचा आहे या दसऱ्याच्या दिवशी. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची सेवा तुम्हाला करायची आहे की आपल्या मुलांच्या हाताने तुम्हाला तांदळावर, एका ताम्हणामध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळावर आपल्याला काही मंत्र लिहायचे आहेत. एकावर एक आले तरी चालते. आता हे मंत्र आणि ही सेवा आपल्या सणवार व्रतवैकल्य या पुस्तकामध्येच दिले आहे. तर मंत्र कुठला की श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री देवताये नमः, श्री महासरस्वत्ये नमः, श्री स्वामी समर्थ. तर हे 4 मंत्र आपल्याला लिहायचे आहे. एकावर एक लिहायचे, कारण एवढी जागा तर त्या ताम्हणात नसते. तर हे सगळे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. तर अशा प्रकारे सुंदर आपल्याला दसऱ्याची पूजा करायची आहे आणि हे 2 कामं करायची आहे. वडिलांनी आपल्या मुलांच्या जिभेवर ओम काढायचा आहे आणि मुलांकडून हे 4 मंत्र तांदूळाच्या राशीवर लिहायचे आहेत. तर इतकी सुंदर आपल्याला छानपैकी पूजा करायची आहे. बघा, सगळ्यांचीच पूजा झाली. महालक्ष्मीची पूजा झाली, त्यानंतर सरस्वतीची पूजा, सरस्वती चिन्हाची पूजा, आपल्या अवजारांची पूजा, सगळ्यांची पूजा. जसं की या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा, अशा 4 गोष्टींची पूजा करायची असते. तर शमी तुम्हाला दाखवलंच मी, शमीची पूजासुद्धा आपण केली. अपराजिता देवी म्हणजे आपल्या देवी स्वरूपीच आपल्याला, आपण तिची पूजा केली. त्याचप्रमाणे सीमोल्लंघन तर आपण दसऱ्याला करतोच आणि अशा सगळ्या गोष्टीची पूजा आपण केली डिटेलमध्ये. शस्त्रपूजासुद्धा केली. या दिवशी आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून हळदीने त्याला लेपन करायचं आहे आणि सगळं घर स्वच्छ करून आपल्याला छानपैकी पूजा मांडायची आहे. तर बघितलं तुम्ही, अशा प्रकारे सुंदर आपल्याला दसऱ्याची पूजा करायची आहे. हा 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, म्हणून या दिवशी आपल्याला ही सेवा करायची असते.
त्याचप्रमाणे दसऱ्याचा एक सुंदर विजय तोडगा मी तुम्हाला सांगितला आहे, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की बघा. त्याचप्रमाणे आता मी तुम्हाला दाखवल्यापैकी सणवार व्रत वैकल्य या पुस्तकामधल्या आपल्याला 2 सेवा आणखी करायच्या आहेत. त्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत. व्हिडिओ जर पूर्ण बघितला नसेल तर नक्की बघा, कारण त्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की या 2 सेवा कशा करायच्या आहेत. खूप महत्त्वाच्या सेवा आहे आणि विजयादशमीला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या सेवासुद्धा आपल्याला करायच्या आहेत. खूप महत्त्व आहे या सेवांना. जे 4 मंत्र मी तुम्हाला सांगितले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देते. तर अशा प्रकारे सुंदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.